Can we have a big round of applause for Mr. Ajit sir? Ajit sir, the stage is yours. पूर्ण भारतातून आलेल्या दादासाहेब फाळके चित्रपटगृहांचे सर्व मान्यवर अधिकारी, पदाधिकारी, सदस्य आणि माझ्या कलाकार बांधवांनो, भगिनींनो, आपण सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आपण इथे एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयासाठी एकत्र आलो आहोत. दादासाहेब फाळके चित्रपटगृह स्थापन करण्याचे आमचं एकच आणि उद्दिष्ट होतं, चित्रपट नगरीत कलावांसोबत होत असलेला फ्रॉड थांबवणे. आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक नवोदित कलाकारांना मोठी स्वप्न दाखवून फसवलं जातं. कामाच्या नावाखाली पैसे घेतले जातात, खोटे प्रोजेक्ट दाखवले जातात आणि कलाकारांची मेहनत, वेळ, स्वाभिमान लुटला जातो. याहूनही गंभीर बाब म्हणजे आपल्या बहिणी, मुली आणि महिला कलाकारांबरोबर कॉम्प्रोमाइज सारख्या गुणास्पद गोष्टी घडत आहेत. हे सहन करण्यासारखे नाही. हे इथेच थांबवले पाहिजे आणि म्हणूनच दादासाहेब फाळके चित्रपट युनियन कलाकारांच्या संरक्षणासाठी उभी राहिली आहे. आमचा उद्देश कोणाला खाली खेचण्याचा नाही, तर खऱ्या कलाकारांना योग्य मंच देण्याचा आहे. आजपर्यंत आमच्या युनियनच्या माध्यमातून अनेक कलाकारांना योग्य काम मिळाले आहे, त्यांच्या कलेला न्याय मिळाला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा सन्मान आणि सुरक्षितता जपली गेली आहे. आमचा एकच सिद्धांत आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. म्हणजे जो खरा टॅलेंट आहे, जो मेहनती आहे, तो कला आणि शिस्त जपतो, तोच कलाकार पुढे आला पाहिजे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये चाललेला फ्रॉड, बनावट कास्टिंग एजंट आणि कलाकारांच्या स्वप्नावर वापर करणारे लोक यांच्याविरुद्ध दादासाहेब फाळके चित्रपट युनियन ठामपणे उभी आहे. ही युनियन म्हणजे फक्त संस्था नाही, ही कलाकारांच्या हक्कासाठीची चळवळ आहे. ही न्याय, सन्मान, सुरक्षिततेसाठीची लढाई आहे. आपण सर्व कलाकारांनी एकत्र राहिलो, एकमेकांच्या पाठीशी उभी राहिलो, तर कोणतीही ताकद आपल्याला तोडू शकत नाही. चला तर मग खऱ्या कलेला न्याय देऊया, खऱ्या कलाकारांना पुढे आणूया आणि फिल्म इंडस्ट्री स्वच्छ, सुरक्षित आणि पारदर्शक बनवूया. आज दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार सोहळा आहे. ज्यांना ज्यांना आज पुरस्कार मिळणार आहे त्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द करून मी धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच तुम्ही जसं म्हणालात तसं ही एक चळवळ आहे आणि तुमच्यासारख्या व्यक्तीने ही चळवळ, कोणीतरी पांडा पाडल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला सुरुवात होत नाही. तर हा पांडा तुम्ही पाडलाय आणि ही जी तुम्ही ढाल घेऊन लढत आहात आत्ता, तर सगळेच आमच्यासारखे नवोदित कलाकार तुमच्या सदैव पाठीशी आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. परत एकदा खूप मनापासून धन्यवाद.